तुम्हाला खरोखर असं वाटतं का, की कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांपासून कंपन्यांना वाचवण्यासाठी फक्त तांत्रिक ज्ञान पुरेसे आहे? की महिलांच्या अंगी असलेली संशयी वृत्ती आणि सूक्ष्म नजर हेच खरं तर कॉर्पोरेट जगाचं छुपं सुरक्षा कवच आहे? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अमेरिकन संशोधनानुसार ज्या ऑडिट टीममध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते, तिथे आर्थिक चुकांचे प्रमाण तब्बल 9% कमी आढळले. विशेष म्हणजे या टीम्स कमी खर्चात अधिक दर्जेदार काम करून देतात, ज्यामुळे कंपन्यांचे ऑडिट शुल्कही 2% कमी होते. या यशाचे गुपित महिलांच्या कार्यपद्धतीत दडलेले आहे. महिला ऑडिटर्समध्ये जोखीम ओळखण्याची अधिक सावधानता आणि कामात कमालीची सूक्ष्मता असते. संशोधनानुसार जेव्हा महिला सिनियर किंवा पर्यवेक्षक भूमिकेत असतात, तेव्हा टीमचे संप्रेषण आणि ज्ञान सामायिकरणाचे वातावरण अधिक मजबूत होते. जर कार्यस्थळ महिलांसाठी समर्थक असेल आणि तिथे महिला भागीदारांची संख्या जास्त असेल, तर हा सकारात्मक परिणाम 21% वाढतो. थोडक्यात महिलांची सकारात्मक संस्कृती जटिल आर्थिक नोंदीमध्ये लपलेल्या त्रुटी शोधण्यात अधिक यशस्वी ठरते. हे निष्कर्ष कॉर्पोरेट जगतासाठी एक स्पष्ट संदेश देत आहेत, की केवळ पदवी असून चालत नाही, तर स्त्री सुलभ कामाची संस्कृती आर्थिक पारदर्शकता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. मात्र या संशोधनानंतर तर एक गंभीर प्रश्न उभा राहतो. जर महिला ऑडिटर्स इतक्याच कार्यक्षम आणि स्वस्त आहेत, तर आजवर त्यांना वरिष्ठ पदापासून दूर का ठेवलं जातंय? आणि जर भविष्यात गुणवत्तेच्या नावाखाली फक्त महिलांचीच निवड होऊ लागली, तर हा संधीचा समतोल असेल, की पुरुष ऑडिटर्सच्या अस्तित्वावर आलेले संकट? यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्स.